बरेचसे आमदार येऊ लागलेले आहेत। शिवसेनेचे वरिष्ठ नेते सुद्धा वर्षा निवासस्थानी येत आहेत। ज्यांचा काल नुकताच विजय झालेला आहे परिषदेत, ते आमशा पाडवी वर्षावरती आलेत। एकनाथ शिंदे साहेबांकडे तुम्हाला संपर्क झाला होता का? नाही पाय घेतला। हॅलो हा उचला। शिंदे साहेबांशी तुमचं बोलणं झालं का? शिंदे साहेबांबरोबर तुमचं बोलणं झालं का? सकाळपासून बोलणं झालं का? आमशा पाडवी हे नुकतेच दाखल झालेले आहेत आणि आता आमदार दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघतोय की अनेक आमदार हे आता दाखल होत आहेत वर्षा निवासस्थानावर। विधान परिषदेचे आमदार आता वर्षा निवासस्थानावर दाखल होत आहेत। काही वेळापूर्वी विनायक राऊत त्यासोबतच अनिल देसाई हे सुद्धा वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। खासदार अरविंद सावंत हे सुद्धा वर्षा निवासस्थानी काही वेळापूर्वी दाखल झालेले आपण बघितलेले आहेत। पोलिसांचा वाढीव बंदोबस्त हा सुद्धा आता लावण्यात येतोय वर्षा निवासस्थानी। 12 वाजताची वेळ होती। 12 वाजता वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिलेले होते आणि आमदारांच्या गाड्या येताना आपण बघतोय वर्षा निवासस्थानी 12 वाजताची जी वेळ होती ती खरं तर आता थोडीशी कदाचित पुढे ढकलली जाते, कारण अनेक आमदारांना इकडे पोहोचायला उशीर होतोय। मात्र आता आपण बघतोय की अनेक आमदार हे या ठिकाणी पोहोचतायत। शिवसैनिक, समर्थक शिवसैनिक आणि इतर आमदार हे सुद्धा वर्षा निवासस्थानी पोहोचताना आता आपण बघतो आहोत। कोण आहे? मुंबईतले जे शिवसैनिक आहेत पांडुरंग सपकाळ हे सुद्धा आता वर्षा निवासस्थानी दाखल होत आहेत। त्याच्यामुळे अनेक निष्ठावंत शिवसैनिक हे सुद्धा वर्षा निवासस्थानी कदाचित या बैठकीसाठी दाखल होतील असं चित्र आहे। वर्षा निवासस्थानाच्या बाहेर आता आमदारांची ये जा सुरू झालेली आहे, शिवसैनिकांची ये जा सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते आहे आणि 12 वाजताची वेळ मुख्यमंत्र्यांच्या बैठकीची ही कदाचित पुढे ढकलली जाऊ शकते, कारण काही आमदारांशी आपला संपर्क झालाय। त्यांचं असं म्हणणं आहे की यायला वेळ लागतोय, ट्रॅफिक जाममुळे वर्षा निवासस्थानी पोहोचायला वेळ लागतोय। अनेक आमदार प्रवासात आहेत। गीता जैन यांच्याशी सुद्धा आपला संपर्क झाला, त्या सुद्धा म्हणाल्या की किमान अर्धा तास त्यांना अजून वर्षा निवासस्थानाच्या ठिकाणी पोहोचायला लागेल। मात्र वर्षा निवासस्थानी येऊन आम्ही उद्धव ठाकरेंची भेट जरूर घेणार, या बैठकीत सामील जरूर होणार असं देखील सांगितलं जात आहे। दादा भुसे यांच्याशी सुद्धा संपर्क झाला, ते देखील काही वेळामध्ये या ठिकाणी दाखल होतात। त्याच्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद 12 वाजताची आणि आताच वर्षा निवासस्थानी होणारी उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक, शिवसेनेचे सगळे आमदार मंत्री यांच्यातली महत्त्वपूर्ण बैठक ही सध्याच्या राजकीय घडामोडींना वेग आणणाऱ्या गोष्टी आहेत। या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत राजकीय वर्तुळात आणि शिवसेनेच्या भवितव्यासाठी तर या दोन्ही गोष्टी आजची ही दुपारची वेळ अत्यंत महत्त्वाची आहे। ज्ञानदा बरोबर आहे, ही 12 वाजताची वेळ महत्त्वाची। अपडेट आपण मनश्री आपल्या प्रेक्षकांना देऊयात। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर शिवसेनेचे आमदार याला सुरुवात झाली। कालच परिषदेचं मतदान होतं, त्यामुळे बरेचसे आमदार हे मुंबईत होते, तर काही जणांनी मतदानानंतर